संसदेत वाद होणे, घोषणाबाजी होणे हे आपण अनेकदा पाहिलं असेल, पण एका देशाच्या संसदेत असा काही राडा झालाय जो पाहून संपूर्ण जग देखील थक्क झाले। भर संसदेत खासदारानंच पंतप्रधानांवर अंडी फेकलीये। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत। एका खासदाराने थेट देशाच्या पंतप्रधानांवर चालत्या संसदेत अंडी फेकून मारली आहेत। हा धक्कादायक प्रकार कोणत्या देशात घडला, पंतप्रधानांवर अंडी का फेकली गेली आणि त्यानंतर संसदेत काय राडा झाला, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहताय राष्ट्रभूमी। ही अजब घटना घडली आहे युरोपमधील कोसोवो या देशात। कोसोवोची राजधानी प्रिस्टिना येथील संसदेमध्ये नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते। देशाचे पंतप्रधान अल्बिन कुर्ती हे संसदेत आपले भाषण देण्यासाठी पोडियमवर उभे राहिले होते। ते आपले विचार मांडत असतानाच विरोधी पक्षाचे एक खासदार अचानक आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी थेट पंतप्रधानांच्या दिशेने अंडी फेकायला सुरुवात केली। अंडी थेट पंतप्रधानांना जाऊन लागली आणि भर संसदेत एकच गोंधळ उडाला। आता प्रश्न पडतो की या खासदाराने पंतप्रधानांवर अंडी का फेकली? तर यामागचं कारण होतं राजकीय वाद। कोसोवो आणि सर्बिया या दोन देशांमधील संबंधांवरून तिथल्या राजकारणात मोठी धुसफूस सुरू आहे। सरकारने घेतलेल्या काही निर्णयांवर विरोधी पक्ष प्रचंड नाराज होता। हाच राग व्यक्त करण्यासाठी विरोधकांनी हा अत्यंत खालच्या पातळीवरील मार्ग निवडला। अंडी फेकताच पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेली रक्षक तात्काळ पुढे आली। त्यांनी छत्री आणि फाईल्स पकडून पंतप्रधानांचा बचाव केला। पण तोपर्यंत संसदेत दोन्ही बाजूंचे खासदार एकमेकांवर धावून आले आणि संसदेचे रूपांतर जणू युद्धाच्या मैदानातच झाले। हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे। लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या संसदेत लोकप्रतिनिधींनी असं वर्तन करणे योग्य आहे का, यावरून आता जगभरात चर्चा रंगली आहे। यापूर्वीही अनेक देशांमध्ये नेत्यांवर अंडी किंवा शाई फेकण्याचे प्रकार घडले आहेत, पण भर संसदेत पंतप्रधानांवर असा हल्ला होण्याची ही दुर्मिळ घटना आहे। लोकशाहीमध्ये विरोध दर्शवण्याची ही पद्धत तुम्हाला योग्य वाटते का? या खासदारावर काय कारवाई व्हायला हवी? तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।